हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत रेंज ऑफ लाईट. ज्यावेळेस प्रोजेक्टाईल मोशन होत असते त्यावेळेस ती बॉडी तो ऑब्जेक्ट किती लांब जाऊन पडतो. तर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे रेंज. तर ही रेंज साठी फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहोत. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टाइम ऑफ फ्लाइट आणि हाईट साठी फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ते जर लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही ते लेक्चर पहा. आज आपण डिराईव्ह करूया रेंज. रेंज डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स किंवा त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, आपल्याला रेंज म्हणजेच काय आहे तर रेंज म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. म्हणून डिस्प्लेसमेंट इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला मिळेल व्हेलॉसिटी मल्टिप्लाय टाइम. डिस्प्लेसमेंटला मी म्हणतो रेंज. ओके, रेंज म्हणूया आपण डिस्प्लेसमेंटला. आता ही रेंज साठी जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी असणार आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. म्हणून त्याला मी UH म्हणतो, व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल मल्टिप्लाय हा जो टी असणार आहे तो असणार आहे टाइम ऑफ फ्लाइट. म्हणजे जेवढा वेळ ऑब्जेक्ट एअर मध्ये जास्त वेळ राहील तेवढ्यात तो लांब जाणार आहे. म्हणजेच टी म्हणजे घ्यावा लागेल आपल्याला टाइम ऑफ फ्लाइट. तर व्हेलॉसिटी अलोंग द हॉरिझॉन्टल त्याची मॅग्निट्यूड काय आहे UX इक्वल टू आहे U cos थीटा मल्टिप्लाय टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला आपण अगोदर पाहिला होता. तो फॉर्म्युला आहे 2U sin थीटा अपॉन G. ओके, म्हणजेच मी हे 2U इंटू U स्क्वेअर अपॉन G आणि इथला साइन थीटा इंटू लिहितो कॉस थीटा. ओके, हा साइन थीटा आणि हा कॉस थीटा. नंतर मी मॉडिफाय असा करतो फॉर्म्युला U स्क्वेअर अपॉन G 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. बट मॅथ्स मध्ये एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मॅथ्स मधला एक फॉर्म्युला माहिती आहे, साइन 2 थीटा इक्वल टू असतो 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, हा फॉर्म्युला आहे मॅथ्स मध्ये 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. तर ह्याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो साइन 2 थीटा. म्हणून रेंजचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल रेंज इक्वल टू U स्क्वेअर 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा ठिकाणी आपण लिहिणार आहे साइन 2 थीटा डिवायडेड बाय G. ओके, अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. ओके, प्रोजेक्टाईलची रेंजचा फॉर्म्युला U स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन G आहे. आता मग ही जी रेंज मॅक्झिमम कधी असणार आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये U म्हणजे आहे इनिशियल व्हेलॉसिटी किंवा त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. तर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कॉन्स्टंट असणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टाईल मोशन मध्ये हे दोघं कॉन्स्टंट असणार आहेत. आणि चेंज कोण होणार आहे थीटा. थीटा म्हणजे कोण आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे कोणत्या अँगलनं आपण ऑब्जेक्ट किंवा बॉडी प्रोजेक्ट केल्यानंतर ती मॅक्झिमम लांब जाऊन पडेल म्हणजे मॅक्झिमम रेंज असेल ती फाइंड आउट करायची. आणि जर आपण ह्या इक्वेशन कडे पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस साइन 2 थीटाची व्हॅल्यू 1 होईल त्यावेळेस रेंज ही मॅक्झिमम होईल. किंवा जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर 3 आपण अँगल घेऊया. 3 अँगल आपण घेऊया. पहिला अँगल घेऊया इफ थीटा इक्वल टू 0 डिग्री. त्याच्यानंतर दुसरा अँगल घेऊया थीटा इक्वल टू 45 डिग्री. आणि त्याच्यानंतर तिसरा अँगल घेऊया थीटा इक्वल टू 90 डिग्री. तर रेंज साठी फॉर्म्युला R इक्वल टू U स्क्वेअर साइन 2 थीटा म्हणजे साइन 2 मल्टिप्लाय 0. तर 2 मल्टिप्लाय 0 आन्सर 0 येणार आहे डिवायडेड बाय G. म्हणजेच R इक्वल टू U स्क्वेअर साइन 0 डिग्री डिवायडेड बाय G
साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 0 मल्टिप्लाय यू स्क्वेअर 0 आणि 0 डिवायडेड बाय जी 0, म्हणजे रेंज ही काय असणार आहे 0. आणि ज्यावेळेस अँगल ऑफ प्रोजेक्शन 0 असतो त्यावेळेस ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असतो हे आपल्याला माहिती आहे, ऍट रेस्ट असतो आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर 45 डिग्रीला आपण पाहूया. आर इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 मल्टिप्लाय 45 डिग्री करावं लागेल आपल्याला डिवायडेड बाय जी. 45 इंटू 2 काय होतात 90 डिग्री, म्हणजे काय होतील साइन 90 डिग्री डिवायडेड बाय जी. बट साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1 हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 1 मल्टिप्लाय यू स्क्वेअर अपॉन जी काय होणार आहे यू स्क्वेअर अपॉन जी. तर हा फॉर्म्युला मिळाला यू स्क्वेअर अपॉन जी. आणि जर आपण 90 चा विचार केला 90 डिग्रीचा विचार केला तर मी ह्या ठिकाणी लिहितो, तर रेंज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 मल्टिप्लाय 90 डिग्री डिवायडेड बाय जी. आता 2 इंटू 90 काय होणार आहेत 180 होणार आहेत साइन 180 डिग्री डिवायडेड बाय जी. तर आपल्याला 0 1 0 मायनस 1 0 डिग्री 90 डिग्री त्याच्यानंतर 180 डिग्री. तर 180 डिग्रीची व्हॅल्यू पण काय असणार आहे 0, म्हणून रेंज काय येणार आहे 0. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस अँगल ऑफ प्रोजेक्शन 0 असेल त्यावेळेस रेंज सुद्धा 0. आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन 90 डिग्री म्हणजे असा वरती फेकला व्हर्टिकल डायरेक्शनला फेकला तरी रेंज 0, म्हणजे असा वरती फेकल्यानंतर तो ऑब्जेक्ट वरती जाईल आणि परत त्याच डायरेक्शनला खाली येईल आणि तिथंच पडेल. आणि तिथंच पडला तर रेंज काय झाली 0 झाली. पण ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा आपण 45 डिग्रीनं फेकणार आहे वरती त्यावेळेस ही टर्म काय होते 1 आणि ही टर्म 1 झाली तर ही रेंज आहे ती मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे मॅक्झिमम रेंज जर आपल्याला पाहिजे असेल ज्यावेळेस आपण प्रोजेक्टाइल मोशन करणार आहे, मॅक्झिमम रेंज जर आपल्याला अचीव करायची असेल तर आपल्याला कोणताही ऑब्जेक्ट 45 डिग्रीनं फेकला पाहिजे. आणि जर आपण 45 पेक्षा कमी डिग्रीनं फेकला तर ऑब्जेक्ट रेंजच्या आतमध्ये पडेल. आणि 45 डिग्री पेक्षा जास्त अँगल ऑफ प्रोजेक्शन फेकला तरी ऑब्जेक्टची रेंज कमी असेल. एक्झॅक्ट आपल्याला जर रेंज मॅक्झिमम पाहिजे असेल तर ह्या थीटाची व्हॅल्यू 45 डिग्रीच असली पाहिजे. तर हा फॉर्म्युला झाला रेंज ऑफ फ्लाइट साठी. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्लाइट. ते पण एक सिंपल डेरिवेशन आहे, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ फ्लाइट. आपण हा जो प्रोजेक्टाइल मोशनचा जो पॉइंट आहे हा 3 व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे आणि हा तिसरा व्हिडिओ आहे आपला. आपल्याला आता पाहायचं आहे इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्लाइट. इक्वेशन पाहायचं आहे. तर ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पोझिशन वेक्टर x इक्वल टू 0. ज्यावेळेस ऑब्जेक्ट स्टार्ट होणार आहे त्यावेळेस पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड 0 असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्ट हिथं असणार आहे. आणि ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे अलोंग द एक्स ऍक्सिसला त्याला आपण म्हणणार आहे x. अँड डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट अलोंग द एक्स ऍक्सिसला आपण x म्हणूया आणि डिस्प्लेसमेंट अलोंग द y ऍक्सिसला आपण y म्हणूया. ठीक आहे. एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट इक्वल टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाय टाइम. फॉर्म्युला माहिती आहे. डिस्प्लेसमेंट जर आपण घेतला अलोंग द एक्स तर त्याला आपण x म्हणूया किंवा त्याला sx म्हणूया. डिस्प्लेसमेंट अलोंग द एक्स. व्हेलॉसिटी किती आहे x ला तर ते आहे u cos थीटा मल्टिप्लाय टाइम t. देअरफॉर t साठी फॉर्म्युला काय होईल sx डिवायडेड बाय u cos थीटा. आणि sx लाच आपण काय म्हणू शकतो x म्हणू शकतो, म्हणून t इक्वल टू x अपॉन u cos थीटा. ओके. तर हा मिळाला आपल्याला टाइम.
आपल्याला सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन माहित आहे, S इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आता ह्या इक्वेशन मध्ये हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे घेऊया आपण y ऍक्सिसला. ओके, मग हे डिस्प्लेसमेंट जर y ऍक्सिसला घेतलं तर sy इक्वल टू व्हेलॉसिटी पण घ्यावी लागेल y ला, त्याला आपण म्हणूया uy इंटू t प्लस 1/2 a t चा स्क्वेअर. ओके, आता sy ला आपण काय म्हटलंय, sy ला आपण म्हटलंय y. uy म्हणजे व्हेलॉसिटी अलोंग द y ऍक्सिस काय आहे, u साइन थिटा, म्हणून मी इथं घेतो u साइन थिटा मल्टिप्लाय हा जो t आहे तो t म्हणजे घेऊया टाइम फॉर फ्लाइट, सॉरी t म्हणजे घेऊया आपण हा t इथं फाइंड आउट केला, तो घेऊया x अपॉन u कॉस थिटा. ओके, प्लस 1/2 ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे व्हर्टिकलला किती असतं, तर ऍक्सेलरेशन हे -g एवढं असतं हे आपल्याला माहिती आहे, म्हणून a च्या ठिकाणी घेऊया -g आणि परत टाइमची व्हॅल्यू x अपॉन काय घ्यावं लागेल, u कॉस थिटा. ओके, म्हणजेच आपण घेऊ शकतो y इक्वल टू u साइन थिटा. आता इथं साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा होणार आहेत टॅन थिटा, आणि ह्या u ला u कॅन्सल होतील, म्हणजे काय होतील टॅन थिटा. ओके, टॅन थिटा इंटू x, हा x आहे असा ठेवूया, प्लस मायनस होतील -1/2 g, आणि इथं t चा स्क्वेअर आहे, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर राहिला, म्हणजेच x स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आणि हाच फॉर्म्युला मी जर मॉडिफाय केला तर y इक्वल टू टॅन थिटा इंटू x मायनस 1/2, मी x स्क्वेअर कॉमन घेतो, बाहेर घेतो सॉरी, म्हणून g डिवायडेड बाय u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू x स्क्वेअर. आणि हा जो फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला झाला इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्लाइट. ओके, हे जे इक्वेशन झालं त्या इक्वेशनला आपण म्हणूया इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्लाइट. आता ह्याच्यामध्ये इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 आपल्याला कॉन्स्टंट कोण आहे, तर इक्वेशन 1 मध्ये थिटा, त्याच्यानंतर g आणि त्याच्यानंतर u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ह्या तिन्ही टर्म काय आहेत कॉन्स्टंट. म्हणजे हा ब्रॅकेट कॉन्स्टंट आहे, कारण ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट प्रोजेक्ट करणार आहे तर अँगल ऑफ प्रोजेक्शन हा कॉन्स्टंट असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे, थिटा म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे, आणि g म्हणजे आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हे दोन्ही ब्रॅकेट काय असतील कॉन्स्टंट असतील. ठीक आहे, म्हणून हा जो ब्रॅकेट आहे त्याला मी म्हणतो a, आणि मायनस g u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाला मी म्हणतो b, मायनस सहित ह्याला मी काय म्हणतो b. ओके, आणि 1/2 तर काय आहे नंबर आहे, म्हणून आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल y इक्वल टू, म्हणजेच मी -1/2 g अपॉन u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाला b म्हणतो, म्हणजेच y इक्वल टू a इंटू x प्लस b इंटू x स्क्वेअर मिळेल. ओके, आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ पॅराबोला. ठीक आहे, म्हणून हेन्स ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाइल मोशन इज पॅराबोला. म्हणून ही जी ट्रॅजेक्टरी आहे, हा जो कर्व आहे तो असणार आहे पॅराबोलिक कर्व, त्याला आपण म्हणणार आहे पॅराबोला. वेअर a ची व्हॅल्यू काय घेतोय आपण, a ची व्हॅल्यू आहे टॅन थिटा, आणि b ची व्हॅल्यू आहे -1/2 g अपॉन u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा.
ओके, तर ह्या ठिकाणी आपण प्रोजेक्टाईल चा जो पॉइंट होता मोशन इन ए प्लेन हा आपला संपलेला आहे. आता नंतर आपण मोशन इन ए प्लेनचं जे सेकंड एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशन ते स्टार्ट करणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट असेल, क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर सुद्धा करा. धन्यवाद.